नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना आजची नवीन अपडेट. पुन्हा एकदा नवीन GR लागू. 2100 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात. ऑगस्ट महिना संपून आता सप्टेंबर महिन्याचाही पहिला आठवडा उलटला आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात अजूनही ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. या योजनेअंतर्गत जुलैपर्यंतचे सर्व हप्ते वेळेवर वितरित झाले होते, पण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यास उशीर होत असल्याने लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. सुरुवातीला हे पैसे ठरलेल्या वेळेत मिळत होते, मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून हप्ते लांबणीवर जात असल्याचं चित्र दिसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, पण आता तो आठवडा उलटूनही पैसे आले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिला पैसे कधी येणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केला जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि तिचा लाभ नियमितपणे महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान लाडक्या बहिणींकडून असा प्रश्न विचारला जात आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच 3000 रुपये एकत्र मिळणार का? मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 2100 रुपयांच्या हप्त्याबाबतही चर्चा होत आहे. यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की जाहीरनामा हा 5 वर्षांसाठी असतो आणि त्यात 2100 रुपयांचं आश्वासन देण्यात आलं आहे. हे आश्वासन सरकार पूर्ण करणारच आहे. मात्र सध्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर 1500 रुपयांचा लाभ पोहोचवणे हेच आमचे प्राधान्य आहे. योग्य वेळी 2100 रुपयांचा लाभ महिलांना नक्कीच मिळेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.